नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। बोला मामा। मी याचे सेंटर आहे, सेंटर मी का केलं की माझ्या घरी माझी फॅमिली कमीत कमी 5 वर्ष झालं कॅन्सरनं झुलत होती। 5 वर्षाच्या नंतर मी संपूर्ण फिरत मोठे मी केरळला इथे जाऊन आलो। केरळला प्लॅननं जायचं, ट्रेननं यायचं, परंतु मला कुठेही त्या माझ्या फॅमिलीला सुख मिळालं नसल्यामुळे एक माझे मित्र आहेत आमच्या जे स्थायिक इथले भिकाजी खोपे साहेब यांनी मला 1 वर्षापासून माझ्या पाठीमागे की तुम्ही ही कॅन्सर वॉटर मशीन घ्या, कारण तुमची बिमारी आमची महिलेची बिमारी तुमच्या घरी होते आणि कॅन्सर हाही बरा होतो असं यांनी मला सांगितलं। परंतु 1 महिना मी का घेतलं की पाण्यानं कुठं बिमारी बंद होते का, पाण्यानं कुठं काय होतं का असा विचार करून 1 वर्ष गेलं। पण लास्टला मला ही मशीन घ्यावं लागली। घेतली याच्यानंतर 1च महिन्यामध्ये माझ्या फॅमिलीला माझी फॅमिली कमीत कमी 1 चम्मचसुद्धा पाणी पित नव्हती, 1 चम्मच खीर खात नव्हते, जात नव्हती पोटामध्ये। त्याच्यानंतर मी टाटामध्ये ऑपरेशन केलं, तिथं कमीत कमी 25 लाख रुपये लागले आणि आत्तापर्यंत मी 63 लाख रुपये 5 वर्षात 63 लाख रुपये खर्च केला। आणि खर्च केल्याच्यानंतर ही जी मशीन घेतल्याच्या नंतर 1च महिन्यामध्ये माझी फॅमिली 1 चम्मच पाणी पित नव्हती, आज 1 खीर खात नव्हती 1 चम्मच, तर आज ती कमीत कमी पावणा भाकर म्हणजे पावणा ज्वारीची भाकर खाते आणि 2 ते 2.5 लिटर दिवसाला पाणी पिते। आणि आज तिच्याकडे 1 सुद्धा आम्ही गोळी बंद झाली आहे, 1ही गोळी आता तिला नाही। कॅन्सर असून सुद्धा 1ही गोळी ती खात नाही आणि त्या आता तो कमीत कमी आता या स्टेजला उठून चालता येतं, परंतु ती कमीत कमी 1 किलोमीटर चालत आली। एवढा हा कॅन्गन वॉटरचा फरक आहे असं मला वाटतं की जे लोक हे ऐकतील त्यांना हा कॅन्गन वॉटर अवश्य घ्यावा आणि आपलं घर सुखी करावी, फॅमिली सुखी करावी हीच माझी सर्वांना विनंती आहे। आणि मला अनुभव आल्या करणार मी हे सर्व सांगत आहे। तर आता तुम्ही जे सांगितलात 1 चमच पण काय खात नव्हती, किती महिने किती वर्ष काय खात नव्हती? कमीत कमी ही 1 वर्ष खात नव्हती, 1 वर्ष 6 महिने। ऑपरेशन झाल्याच्या नंतर ऑपरेशन झालं, ऑपरेशनला 25 लाख रुपये लागले। ऑपरेशन झाल्याच्या नंतरही सुद्धा 1 चमच खात नव्हती आणि डॉक्टरांना नो गॅरंटी दिली। लास्टला म्हणले बाबा तुम्ही देवावर विश्वास ठेवा, आम्ही तर जे प्रयत्न केले ते केले, परंतु वरच्यावर विश्वास ठेवा असं त्या डॉक्टर लोकांनी सांगितल्याच्या नंतरही आमचा विश्वास उडाला। मी घाबरल्याच्या नंतर ही मशीन घेतली। मला आता खरे फॅमिली जाणार तर खरे जाऊन, तर माझ्या मनात असं होतं की जर ही मशीन नाही घेतली तर माझ्या जीवाला लागेल की मशीन का घेतली नाही, मशीन घेतली असती तर कुठेतरी वाचली असती का, हा माझा संशय होता। म्हणून मी या पैशाला न बघता मी मशीन घेतली आणि मशीननं मला फरक पडला। आमच्या घरात सुद्धा काही गोळ्या बिळ्या खात आहेत, आम्ही भाजीपाला सर्व माझी फॅमिली लहान ते मोठे हेच पाणी पितात। या मशीनीबद्दल काय सांगाल साहेब तुम्ही पाण्याच्या? हे मशीन जवळजवळ मी 2004 पासून पुन्हा महाराष्ट्रात नाही तर पुन्हा महाराष्ट्राच्या बाहेर अख्ख्या भारतामध्ये माझं प्रमोशन चालू आहे। आणि आज सयाजी उघडे साहेबांनी आमच्या ह्या कॅन्गन वॉटरच्या डेमोमध्ये येऊन त्यांचा विश्वास आला की आज आपण एवढे पैसे खर्च केलेत पण एक शेवटचा पर्याय काढून बघावं। आणि मग त्यांनी आज खोपे साहेबांसोबत विश्वास ठेवून ही मशीन त्यामध्ये घेतल्यानंतर आज सगळ्यांना संजीवनी कॅन्गन वॉटर सेंटर या माध्यमातून ते पाणी जर मला एवढं मी त्रासातून बाहेर आलो आहे, पण असेच लोक इथं स्थानिक खूप सारे त्रस्त असतील, खूप लोक तकलीफमध्ये असतील, तर त्यांनी हे लोकांना फ्रीमध्ये निःशुल्क सकाळी जाग्यावरती हे पाणी पिण्यासाठी त्यांनी एक सेवा व्हावी हा सेंटर त्यांनी चालू केलेला आहे। तर मी त्यांचे आभार मानतोय की हे सेवा एक आज कॅन्सर सारखा आजार आपल्या या मशीनच्या पाण्यामुळे बरा झाला असं मी म्हणणार नाही, पण मामाने इथं प्रत्यक्ष सांगितलं की ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा 1 चमचा खात नव्हत्या, त्या आज तुमच्या या पाण्यानंतर 1 महिन्यानंतर त्यांनी भाकरी खायला सुरुवात केली। असं ह्या मशीनमध्ये ह्या पाण्यामध्ये नेमका काय फरक काय आहे? ॲक्च्युली आज ही जी मशीन बनवलेली जपानची मशीन ही डिस्क्लेमर आहे की ह्यांना ह्या पाण्याचा आलेला अनुभव आहे। असे आमच्याकडं हजारो लोकांना
आलेले अनुभव आलेत आणि ही मशीन आज टाटा हॉस्पिटल गोल्डन जुबली गेटमध्ये पण बसवलेली आहे. आज गुजरात कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये बसवलेली आहे. हे जेव्हा यांना पुरावा दिल्यानंतर त्यांना वाटलं की आज कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये मशीन लागत असतील तर नक्कीच काहीतरी युनिक असेल, म्हणून त्यांनी ह्या पुराव्यानेशी त्यांनी मशीन घेतली आणि त्यांना हा आलेला अनुभव त्यांनी सांगितलेला आहे. डिस्क्लेमर, कुठलाही क्लेम आम्ही करत नाहीत, कंपनी करत नाहीत, पण त्यांना आलेला दावा आहे. तर हे चेंज युअर वॉटर अँड चेंज युअर लाईफ हा आमचा स्लोगन आहे. ही जपानची मशीन, जपानने निर्माण केलेली आहे. 501 जपान. या मशीनला 50 वर्ष कंप्लीट झालेले सर. 50 वर्ष कंप्लीट झालेल्या मशीनला 21 जून 2024ला 50 वर्ष कंप्लीट झालेल्या मशीनला पण कोणाला माहिती नाही. ही मशीन काय करते तर पाण्यामध्ये जे क्लोरीन आहे ते क्लोरीन किंवा जे घातक केमिकल्स आहेत त्या केमिकल्सला वेगळं करतं आणि एक ऑर्गॅनिक पाणी आपल्याला प्यायला मिळतं, अल्कलाइज्ड पाणी प्यायला मिळतं, मायक्रोक्लस्टर्ड पाणी प्यायला मिळतं, ज्या पाण्यामुळं आपली बॉडी अल्कलाईन होते. आपल्या ब्लडचा pH 7.36 आहे. आपण पाणी 7.36च्या वरचं म्हणजे 8, 8.5, 9चं पाणी प्यायला पाहिजे. पण आपण सध्या जे पाणी पितोय ते पाणी आपण ॲसिडिक पाणी पितोय आणि ॲसिड इज द मदर ऑफ ऑल डिसीज. म्हणजे ॲसिडिक बॉडी ही प्रत्येक आजाराला कारणीभूत ठरते आणि म्हणून ही पाणी काय करते तर मेन रूटवर काम करते की आजार होऊ देत नाही. आजारी झाल्यानंतर ट्रीटमेंट घेण्यापेक्षा आजारी होऊ नये म्हणून हे जर पाणी केलं तर कुणावरही हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ येणार नाही आणि ॲडमिट होण्याची वेळ येणार नाही आणि मेडिसिन खाण्याची वेळ येणार नाही. मेडिसिन फ्री जर आयुष्य जगायचं असेल तर या मशीनचं पाणी पिणं सर्वात उत्तम आहे. आणि आमचा स्लोगन जसे सर म्हणले की चेंज युअर वॉटर चेंज युअर लाईफ. फक्त पाणी बदला आणि आयुष्य बदला. आज प्रत्येक घरात या पाण्याची गरज आहे. ही मशीन मुंबईमध्ये कधी आले? तर मुंबईमध्ये आली ही मशीन 2015ला. पण आतापर्यंत याचं काय म्हणजे कुणी प्रचार प्रसार झाला नाही. कारण ही डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून आलेली आहे. ह्याच्यामध्ये रिटेलर, होलसेलर, स्टॉकिस्ट वगैरे असे काही नाही, ट्रॅडिशनल माध्यमातून आलेली नाही मशीन, डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून आली. पण त्याच वेळेस या मशीनचा जास्त प्रचार झाला जेव्हा ही मशीन एका नेटवर्क मार्केटरच्या हातामध्ये आली. त्या माणसानं मग सगळीकडे सांगितलं, म्हणजे माउथ टू माउथ पब्लिसिटी झाली. असंच एक माणसांना अनुभव येत गेला आणि त्याच्यानंतर याचा जास्त प्रचार होत गेला. अगोदर याच्यामध्ये फक्त VIP लोक पाणी पित होते, पण आता असे लोक पाणी पितात ज्यांच्या घराची किंमत 3-3.5 लाख रुपये नाही, पण अशा लोकांच्या घरामध्ये ही मशीन बसलेली आहे आणि ते माणसं आनंदाने जगतात. मामा, हे सेंटर जे तुम्ही चालू केलंय, आतमध्ये मशीन बसवली आहे, काय तुमच्या डोक्यात काय आहे, म्हणजे काय उद्देश काय आहे? माझा उद्देश असाच होता की मी जर आहे 2 पैसे कमवतो असं नाही, परंतु गोरगरीब जे आहेत त्यांना ही मशीन घेऊ शकत नाहीत, अशा लोकांना ही माझ्याकडून काही मदत व्हावी म्हणून ही मशीन बसवली. आणि आज माझे 2 महिने झाले माझ्या घरीच मशीन होती, परंतु ही मशीन बाहेर आणली. बाहेर आणल्याच्या नंतर अत्यंत गरीब लोक आहेत ज्यांना की रोज आनंद रोजच खायचं आहे, अशा माणसासाठी आपण ही मशीन बसवली. त्यांनी रोज येऊन 1 ग्लास पाणी आपण त्यांना देणार आहोत फ्री ऑफ. जर घरी बाहेर त्याला जर द्यायचं असेल त्याचा त्यांना प्राईस द्यावं लागणार आहे. असं याच्यासाठी ते आणली. गोरगरीब ही मशीन घेऊ शकत नाहीत. आज इथं दामोनगरमध्ये एवढे लोक आहेत की त्या याचा शुगर, BP आहे आणि कोलेस्ट्रॉल आणि हार्ट अटॅकला लोक रोजच मरायला लागलेत. त्यासाठी ही मशीन मी इथे घेऊन आलो आणि घरातली मशीन बाहेर आणली की माझ्याकडून काहीतरी सेवा व्हावी, माझ्याकडून काहीतरी लोकांना मिळावं, यासाठी मी इथं मशीन घेऊन आलो. तर आपण पाहिलात ही जे जपानची नवीन मशीन कॅन्सर रुग्णाला सुद्धा कशा पद्धतीनं संजीवनी ठरले ते या ठिकाणी आपले या विभागातले आणि आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, कांदिवली दामोनगर विभागातील समाजसेवक आदरणीय सयाजी मामा उघडे यांनी ही आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे ज्यांना ही मशीन घेता येत नाही त्यांच्यासाठी त्यांनी इथं या सेंटरमधून 1 ग्लास पाणी त्यांच्यासाठी उपलब्ध करून द्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे. ह्या मामांच्या उपक्रमाला आम्ही शुभेच्छा देतो, मामांना शुभेच्छा देतो आणि आपली तब्येत चांगली राहण्यासाठी दर दिवशी 1 ग्लास पाणी आपण निश्चितपणे या ठिकाणी घ्यावं असं आम्ही आवाहन करतो. धन्यवाद मामा, धन्यवाद. चेंज युअर लाईफ. थँक्यू.
2 भागातून पाणी काढते आपण खालून गेलं. दोनच घटक आहे. ऍक्च्युली हा फार सिरियस विषय आहे. हा विषय मोठा आहे. हे काही जादूचा खेळ नाहीये आणि लोकांचा भावनाचा खेळ आहे. त्याच्यामुळे थोडंसं मला वाटतं की तिथे व्यवस्था काही असता बुद्धिबळाकडे आपला बसायला लागलं पाहिला काय शक्य राहणार नसतं. तर हे म्हशीचं पाणी काढलंय हे पाणी ह्या मशीनून काढले. आज आपण घराघरात भाजीपाल्यावरती अनेक तेल अनेक औषधं फवारणी करतात आणि जेवढे फळभाज्यावरले केमिकल असतात मारायची फवारणी ते तेलाचं ग्रेड असतं. तेलाचे ग्रेड जे असतात तर मी 2 ग्लासाचे तेल लागतंय. हे 2 ग्लासाचे तेल टाकत जसं आपण भाजीला तेल टाकतो. तर हे तेल जर आज आपण घरातलं पाणी हे घरातलं पाणी आज जर या तेलाला काही करू शकत नाही. घरातलं पाणी या तेलाला काही करू शकत नाही. याला म्हणतो तरी भाजी वगैरे तेल करू नाही म्हणजे तरी म्हणजे तवड तेलाचा तोड हे पाण्यात मिक्स होत नाही आणि अक्षरशः या प्रसंग काढलेलं पाणी आहे. या तेलाला काय करावं हे पाणी पितो. आज असं तेल रोज 1 पॅक 2 पॅक जेवण करतात. हे तेल प्रत्येकाच्या शरीरात रक्तामार्फत जायला लागतं आणि मग हेच तेल एक दिवशी छातीमध्ये रात्री दिलं डुबायला लागतं आणि मग मला डॉक्टर 5 मिनिट आराम असतात तर काय खरं बरोबर. आता 4 दिवस झोपा. आता पोळं पण वाढणार चरबी वाढली म्हणतात. ह्याच पाण्याने तेलाला पूर्ण ठेवण्याला इमिसिफिकेशन म्हणतात. इमिसिफिकेशन तर गाठी जरी असल्या हे पाणी प्यायल्यानंतर विरघळताना खूप लोकांचे अनुभव आहे. आम्ही म्हणतो हार्टचा आजार असेल जर हे पाणी प्यायला तर 3 महिन्यात लिपिड प्रोफाईल चेंज होते. जर हे तेल जर तेलाला तोडत असेल तर नक्कीच भाजीपाल्यावर जे तेलयुक्त केमिकल असतं ते पूर्ण काढून टाकतात. हे प्रॅक्टिकली बघायला पाहिजे. आणि आज माझ्याबरोबर हे आज आहे मशीनचं त्याचं साधं पाहिजे. त्याच्याबरोबर मी तुम्हाला सांगतो आज आपल्याला आपण जे स्वयंपाक करतो आणि स्वयंपाक केल्यानंतर जे काय आपण खातो तर ते आपलं अन्न आपल्या शरीराला कॅल्शियमची आवश्यकता हे पाणी पित असणाऱ्या माणसाला त्याच्या गोळ्या सुद्धा बनवतात. कॅल्शियमच्या गोळ्या या प्रयोगामुळे तुम्हाला सांगू इच्छितो. पण आता आपली अशी आज भाजी टाकलेली हळद ही फक्त तुम्हाला समाधान आहे ते काहीच करू शकत नाही. तर आज आपण जेवण काही करताना भाजीपाला खातो तर तो आज आपल्या परिवाराला लागायला पाहिजे. दुसरं आज आपण स्वयंपाकामध्ये गरिबांना गरीबपण जिरं आज देखील ग्रामीण भागामध्ये आई म्हणते कोणाला मुलाला की जा 5 रुपयाचं जिरं घेऊन ये आणि 5 रुपयाची हे आपलं पाणी काहीच करू शकत नाही. अन्नाला ऑफर करायला पाहिजे, शोषून घ्यायला पाहिजे. तर लेखी होईल खाल्लेल्या अन्नाचा रस, रक्त, मांस, मेद, हस्ती, मज्जा, शुक्र धातू तयार झाला तर शरीर धष्टपुष्ट होईल. पण शरीराचा जर रसच तयार झाला तर धातू कुठे येते. तर ह्याच पाण्याचा आपण बघायला गेलो तर हे जिरं आहे ते बघू शकतो तुमच्या समोर. आणि आज मार्केटमध्ये असं पोट फुगलं की लोक जिरा सोडा आणतात. जिरा सोडा
या पाण्याने पूर्ण जिल्ह्याचा आरोग्य काढला. हा सर्व प्रयोग विज्ञानावर आलाय, तुमच्या समोर आहे विज्ञानावर. आणि ही मशीन तुमच्या घरात दिवसभर चालवली असं अख्या दामनाला पाहू शकते. ही मशीन 25 ते 30,000 लिटर जेव्हा पाणी होईल तेव्हा एखादं फिल्टर ते क्लोरीन किंवा केमिकल शोषून घ्यायची कॅपॅसिटी संपली तेव्हा मशीनमध्ये ह्या आपलं फिल्टर मध्ये करा. तर असा एक पाण्याचा प्रयोग होता. आणि त्याचबरोबर मी बघितलं अन्न तुमचं वाया जाणार नाही. आज ही हळद आणि तुमचं जिरं फक्त खाण्याचं समाधान आहे, पुढे काहीही प्रक्रिया होत नाही. आणि मग डॉक्टर जातो रक्त का कमी आहे, 3 टाइम जेवण रक्त कमी आहे असं बोलली जेवण नाही, मग रक्त का कमी. कारण का रक्त तयार होण्यासाठी पचन क्रिया असायला पाहिजे, त्याच्यासाठी पाणी जिवंत असायला पाहिजे. आणि एनर्जी घ्यायचं आणि डायजेशन खराब झाल्यामुळं आरोग्याने सगळे छोटे मोठे आरोग्याला सुरुवात झालेली. या माध्यमातून तुम्हाला समजून सांगत नाही. आणि शेवटचं मला सांगत होतं की जनरली आज आपण जे भाजीपाल्यामध्ये जे पाणी टाकलंय त्या प्रॅक्टिकल आपल्या ते टाकूया. साध्या पाण्यामध्ये भाजीपाला धुतलाय. कारण आजार आपले कुठून होतात, खाण्यातून आणि पिण्यातून. अन्न आणि पाणी दोन गोष्टी आहेत ना आजार येणार. आणि दोन गोष्टी जर आपण चेंज केल्या तर नक्कीच छोटे मोठे आजार निघूनच जातील, तुम्हाला कुठलाही आजार होणार नाहीये. हे प्रॅक्टिकली बघायला. आणि आता सर्व रोज बाजारातून कमी जास्त भाव करून भाजीपाला आणतो आणि असं केमिकल आज प्रत्येकाच्या पोटात शरीरात जायला लागले. आज आमचे घर आजच्या परिणाम खूप महागाचे आहे, पण पाणी मात्र निकृष्ट दर्जाचं असल्यामुळं शरीर पण आज साथ देत नाही. त्याचं कारण काय आहे की तुमच्या आणपाण्यामध्ये केमिकल चालले नकळत ते तुम्ही वास करू शकत नाही, स्वच्छ करू शकत नाही. म्हणून तुम्हाला असे अनेक आजार फॅक्टरीमध्ये काही तासाला कुठलंही फक्त नियोजन आहे देवाचं, पण ऍक्च्युली व्हिडिओ आणि कॉम्प्लेट वापरण्यासाठी जी प्रोजेक्ट पडला पाहिजे होता तरी पण तुम्ही आम्हाला समजून घेतलं. समजायला नाही तर आम्ही बंद करून तुम्हाला सगळ्यांनी प्रयत्न करा. तर निवडले की खूप पुढील कार्यक्रम थँक्यू. डॉक्टर माणिक साहेब खूप खूप धन्यवाद. एवढ्या चांगल्या शब्दामध्ये तुम्ही हा डेमो करून दाखवला. वडे साहेब पुढील कार्यक्रम. सर हा डेमो तुम्हाला कोणता पार्ट आवडला? डेमोमध्ये सरांनी जे सांगितलेलं आहे कोणता डेमो आवडला तुम्हाला? सर आपल्याला कोणी सांगेल हा डेमो आवडला तेव्हा काय समजलं नाही तुम्ही बोलत? कारण सर एकच बोलत होते, कुणाचा काही रिप्लाय येत नव्हता. काय कोणता डेमो आवडला त्याच्यामध्ये पुढं पाठीमागे सांगू का डेमो कोणता आवडला किंवा नशिबी आवडता? सर्व आवडले. हा सर्व शरीरामध्ये काय करावं? 70% पाण्याची गरज आहे. म्हणजे मशीन घालणं आवश्यक आहे का नाही? तोच पार्ट आहे. पहिले सुरुवात करणे. आपण जर मशीन घेतली आणि पाणी जर दिलं तर पुढं होणार एक मशीन म्हणजे आपल्या फॅमिलीचं कवच कुंडल आहे. फॅमिली डॉक्टर आहे एक मशीन म्हणजे. कारण बाळा जन्माला येणाऱ्या बाळापासून मरेपर्यंत प्रत्येक गोष्टी पाण्याची गरज आहे. त्याची 5 वर्षे वॉरंटी आहे. 5 वर्षे आणि 25 वर्ष नाही पाहिजे. आणि बघायचं असेल तर ते डिस्काउंट मध्ये जोडला डिस्काउंट झालेला आहे
45 मशीन झाले 7, पण ह्याचा प्रचार प्रसार कुणी करत नाही. कुणाला पडले? कुणाला पडले? पण हे आम्हाला पडले. काम म्हणजे सोडून शिवसेना शाखा प्रमुख यांचा सरकार निकट करतो. कुणी जाण्याची जरूर नका. थोडं व्यवस्थित आहे जाण्याची जरूर नका. थांबा, तुमचं नाव आहे आता. आज कोल्हापूरमध्ये कॅन्सरचा पूर आला. तर माझ्यासमोर काही मी भाजीपाला इथून घेतला कामामधून. त्याच्यामध्ये ते घरातलं पाणी आणि मशीनचं पाणी. तर काळं कोणतं असं केमिकल त्या भाजीपाल्याला काढून टाकते. तुम्ही फळं पाण्यात धुवून टाका. तुम्ही जे पण नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज ज्या पाण्यात धुतलं तर त्या प्राण्याने काही खाल्लेलं असेल किंवा त्यातले डेट सेल म्हणजे आपल्याला निरोगी राहण्यासाठी जे वातावरण असायला पाहिजे ते लोकमान्य आपल्याला सांगायला पाहिजे. त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये जे मशीन असे आहे याच्यातून 7 प्रकारचं पाणी निघतं. 7. पहिलं पाणी आहे 2.5 pH. 2.5 pH. हे पाण्याने गुणा केला तुमचा दातांचे कुठलेही आजार असू द्या 8 दिवसाच्या आत बरे होतात. लोकांनी सांगितलं इन्स्टंट जागेवर. दाढ दुखतोय, दात खूप दुखायला लागतात, फक्त गुणा करा. तुम्ही केला गुणा? दात हालत असतील, दुखत असतील, फक्त गुणा करा, फेकून दे. तर आज हे या मशीन माझ्या जेवढे डेंटिस्ट हॉस्पिटल आहेत मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 200-300 मशीन त्या डॉक्टरांच्या आता क्लिनिकमध्ये लागलेल्या आहेत. कारण दात तर आपल्याला पाहिजे आरोग्यासाठी. दात असेल तर आपण अन्न चावून खाऊ शकतो. पण दात जर दुखायला लागला तर मग मात्र आम्हाला काही शिकत नाही. दातांनी जर आपण आज काळजी घेतली तर आपल्याला पुढचा आजार होणार नाही. पण आज तुम्ही बघायला गेला दातावर जर तुम्ही निर्घातपणा केला तर भविष्यात दातावर देखील मोठा आजार होऊ शकतो जनरली. तर हे 2.5 नंबरचं पाणी खरं निघतं ते स्किनला मारा. सोरेचा आजार आहे, स्किनवर मारा, चमडीचा आजार नाही होतो. आणि वरून जे 11 pH पाणी येतं तर हे पाणी फुटलं तर भाजी पाण्यावरलं जे काही केमिकल आहे ज्याला कीटकनाशक म्हणतात, फवारण्या म्हणतात, पेस्टिसाइड म्हणतात, हे सगळं निघून जातं. प्रोफेसर सांगेल हे पाणी सगळं समक्ष करा 11 नंबरचं पाणी. कारण हे त्याच पाण्याला घरातल्याच पाण्याला 7 प्रकारचं पाणी मिळवतंय. आणि हे पाणी लोक क्लिनिकमध्ये गोडण्यामध्ये व्हिडिओ दाखवा दाखवतो. तर काय करतो दुसऱ्या टायमाला आपण व्हिडिओद्वारे पुढे करूया. आपल्याला पाहिजे निळं. आणि हे निळं कोणी केलं? गोळीने केलं. म्हणजे डॉक्टर पण देवाचं दुसरं रूप म्हणतात ना, बाबा आता आराम करतो या गोळीला, आहे की नाही. आता असंच गोळीचं काम हे पाणी करतं का बघूया. अशाच गोळीचं काम हे पाणी करतं का बघूया.
म्हशीचं पाणी करतंय म्हणून तुमचा शुगर 400 वरून 200 वर आला. परंतु हे पाणी कंटिन्यू प्यायचं, याच पाण्यात स्वयंपाक करायला पाहिजे, हेच पाणी प्यायला. आणि खालच्या बाजूला जे पाणी निघतंय ते पाणी जर आंघोळ केली तर तुम्हाला त्वचेचा, स्किनचा, चमडीचा आजार कधीच होणार नाही. असेल तर तो पण निघून जातो त्या पाण्यामध्ये. हे झालं गोळीमुळे. आणि मी दाखवतोय की लाईव्हमध्ये हे होतंय त्या पाण्यामुळे. तर आज आपल्याला हे असं पाणी पिल्यानंतर अनेक आपल्या शरीरामध्ये फक्त पाण्यामुळे लोकांना गोळ्याची व्हिटॅमिन सी आहे असं क्लिअर होऊन जातं पूर्ण कंप्लीट. तर गोळीचा डेमो होता. आम्ही सांगतो लिगंड ही गोळी आहे. अशाच गोळ्या आपण अनेक गोळ्या घेतो, खाली ऍसिडिटीची गोळी आहे. तर लोकांना गोळ्याची वेळ आहे. तर ते आपण या गोष्टीमध्ये दुसरी गोळी दाखवतो आहे. अशा अनेक ऍसिडिटीच्या वेगवेगळ्या गोळ्या आहेत. पॅटफोर्टी, पॅटफोर्बल, अँटॅसिड आणि 99 गोळ्या आहेत. आणि आजाराची सुरुवात, मोठ्या आजाराची सुरुवात याच गोळीने झाली. अंग दुखायला खा गोळी, डोकं दुखायला खा गोळी, जळजळ व्हायला हे गोळी. आणि गोळ्या खाऊन हीट वाढली, उष्णता वाढली. आणि मग मात्र जेव्हा ह्या गोळ्यांचा साईड इफेक्ट झाल्यानंतर मोठा आजार होतो. ह्या औषध गोळ्याचा मला 4 फायदा करतात आणि 12 नुकसान ते सांगत नाही तर गेलेलं आहे. बरोबर आहे. तर काय करतात, कारण का आपण बघायला गेलो तर हे पाणी आहे, या पाण्याचं पीठ आपल्याला नेलं पाहिजे पाणी द्यायला, नेलं आतून आपल्याला निरोगी राहण्यासाठी. पण आज बघताना आपण पाणी पिवळंय, पिवळं म्हणजे ऍसिड. पिवळं म्हणजे हे ऍसिड. आणि अशा गोळ्यांना आज आपल्याला ह्या गोळ्या ऍसिडच्या गोळ्या फेसबुकवर भेटले. फेसबुकवरती त्याची काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू होती. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. रेशन दुकानात काळा बाजार, पाणी खात्यात पाणी मुरतंय, पोलीस ऐकूनच घेत नाहीत, अनधिकृत बांधकाम करणारी माफिया, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, प्रशासन निद्रा अवस्थेत. थांबा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत. समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो. साथ तुमची, हिंमत आमची. होला हो करता येत नाही आम्हाला. आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक. महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद. तानाजी कांबळे, संपादक